मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर पिस्तुलातून गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या साथीदारांना पाथर्डी पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केलाय. या कारवाईत 3 आरोपींना अटक केली गेली आहे, तर 2 आरोपी अद्याप फरार आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्कलकोट पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पावलस उर्फ मेहेर कचरू गायकवाड याला पकडण्यासाठी 4 जूनला स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणचं पथक पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार या ठिकाणी आलं. तर पाथर्डी पोलिसांच्या मदतीनं आरोपीच्या घरासमोर पोलीस पथक पोहोचलं असता आरोपीनं पोलिसांना पाहून आक्रमक भूमिका घेतली. पोलिसांनी त्याला शरण येऊन तपासामध्ये सहकार्य करावं असं आवाहन केलं. मात्र त्यानं जवळील अग्निशस्त्रातून पोलीस शिपाई आसाराम बटुळे यांच्यावर गोळी झाडली. सुदैवानं ही गोळी त्यांच्या जवळून गेल्यामुळं मोठा अनर्थ टळलाय. गोळीबारानंतर आरोपीनं आपल्या साथीदारांसह 4 चाकी वाहनातून घटनास्थळावरून पलायन केलं. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पावलस उर्फ मेहेर गायकवाड आणि त्याच्या साथीदारांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेलाय. गुन्हा दाखल झाल्यावर पाथर्डी पोलिसांनी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 विशेष पथकं तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. 9 जूनला पहाटे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी खरवंडी परिसरात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतलं गेलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुदाम बबन राठोड वय वर्ष 25 दुर्गानगर तांडा, कृष्णा बाळू पवळे वय वर्ष 24 खरवंडी आणि इब्राहिम मोहम्मद सय्यद वय वर्ष 19 खरवंडी यांचा समावेश आहे. चौकशी दरम्यान त्यांनी आणखी 2 साथीदारांसह गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. या तिघा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं असता त्यांना 11 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. तर या गुन्ह्यातील अन्य 2 फरार आहेत. पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांचे LCBचे पथक आले असता आरोपींनी त्या पथकावर पिस्तूलमधून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे 3 आरोपींना आज रोजी पाथर्डी पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले आहे. प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 4/6/2026 रोजी रात्री 22:37 वाजणे सुमारास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर यांचे पोलीस पथक अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन गुन्हा रेश नंबर 342/2026 BNS कलम 309(4) या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी पावलस उर्फ मेहेर कचरू गायकवाड व त्याचे साथीदार यांना खरवंडी कासार परिसरामध्ये पकडण्यासाठी आले असता आरोपी पावलस उर्फ मेहरू कचरू गायकवाड याने LCB पथकावर गोळीबार करून पळून गेला होता. तेव्हापासून पाथर्डी पोलीस स्टेशनचे 3 पथके त्याच्या मागावर होती. ते आणि त्याचे साथीदार यांचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेत होती. आज दिनांक 9/6/2026 रोजी पहाटे खरवंडी परिसरामध्ये गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने खरवंडी तांड्यावरून पोलिसांना पाहून पळून जात असताना आरोपी सुदाम बबन राठोड वय वर्ष 25 राहणार दुर्गानगर तांडा, कृष्णा बाळू पवळे वय वर्ष 24 राहणार करवंडी, इब्राहिम मोहम्मद सय्यद वय 19 वर्ष राहणार करवंडी यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले असून त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले असता आरोपींची दिनांक 11/6/2026 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. या आरोपीच्या मार्फत मुख्य आरोपी
पावलस उर्फ मेहर कचरू गायकवाड व त्याचा साथीदार फरार असून त्यांचा लवकरच शोध घेत आहोत। या कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक मोहम्मद सुदर्शन सो व माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कल्लुवर्मे सो व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज राजगुरू सो यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, विशाल शहाणे, हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, इजाज सय्यद, सागर बुधवन, ज्ञानेश्वरी विलक, महेश सुरवीकर, गोकुळ वाघ, संदीप कळमकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल गुंजाळ, चालक रवींद्र चव्हाण व गोविंद दराडे या पथकाने सहभाग घेतला होता। या त्यांच्या चांगली कामगिरीबद्दल वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांचे कौतुक होत आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाणे करतायत। ही कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे आणि डीवायएसपी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विशाल लहाणे, संदीप ढाकणे आणि पाथर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे। अमोल कांकरिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये।